अरे बाप. नमस्कार मंडळी, कशा सगळे आशा करतो स्वस्त असाल, मस्त असाल. मी वर्षा और एच रेसिपीज ब्लॉग आहे माझ्या चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर सर्वांकडे असाच मुसळधार पाऊस आहे का मला सांगा. आणि की कालच हवामान खात्याने जाहीर केलं तर की 2 दिवस मस्त मुसळधार पाऊस पडणार आहे. तर सकाळी पाऊस सुरू होता म्हणून म्हटलं आरोहीला नको शाळेत जायला. मग त्याच्या 10-15 मिनिटांनी लगेच मिसचा मेसेज आला की आज शाळेला सुट्टी आहे. त्याच्यामुळे आरोही आता झोपलेली आहे. हे गेलेले आहेत ड्युटीला रेनकोट वगैरे घालून, कारण की ड्युटीला सगळ्यांना जावंच लागतं. त्याच्यामुळं आणि आत्ता माझी जे बाकीचे कामं आहेत सो ते मी करणार आहे. आणि त्यातले आज आहे गुरुवार, तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात उपयुक्त येणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणखीन मी नवीन चॅनल सुरू केलं आहे, त्याच्यामुळे त्याची लिंकसुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते सुद्धा चॅनल बघायला विसरू नका. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सुट्टी आज शाळेला. मिस म्हणल्या पाऊस येतोय, सुट्टी आज. हा सुट्टी काय? हा. अरे बापरे. अरे बापरे, सुट्टी आज. कसं करायचं मग? उद्या जाऊ. ओके. 2 वेळेस असा काढा नक्की द्या. तर याच्यामध्ये तुळशीची पानं मी आता टाकलेली नाहीत, कारण की सगळी संपलेली आहेत माझी तुळशीची पानं. थोडे आहेत. दालचिनी टाकलेली आहे, 2-3 तुकडे मोठमोठे. तापीवर एकदम गुणकारी दालचिनी आहे. ताप जर येत असेल तर दालचिनी तुम्ही काढ्यामध्ये टाकलीच पाहिजे. 2 लवंग, 2 मिरे, अद्रक, हळद आणि या ठिकाणी गवती चहाची जी पानं असतात ना, सो ते टाकलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तुळशीची पानं टाकू शकता. अगदी उत्तम गुणकारी काढा तयार होतो. आणि पाण्यामध्ये आपल्याला उकळवायचं आहे आणि लहान मुलांना पाजायचं आहे. तुम्ही रात्री पाजू शकता किंवा सकाळी उपाशी पोटी पाजू शकता. तर आता तुम्ही बघू शकता बाहेर खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे मी आरोहीला हा काढा देत आहे. मी 2 दिवस झाला अगोदर काढा हा तिला दिलेला होता. आठवड्यातून 2 वेळेस तरी मिनिमम हा काढा दिला पाहिजे. याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते लहान मुलांची. आणि छोटे छोटे आजार असतात, सर्दी खोकला किंवा म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असतं, सो त्याच्यापासून बऱ्यापैकी सेफ्टी आपली मुलं राहतात.
तर दुसरीकडे मी या ठिकाणी मला गवती चहा ठेवलेला आहे, याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकून घेतलेलं आहे. पावसाळ्यामध्ये असं चहा प्यायला कोणाला नाही आवडत, तर या सगळी चहा प्यायला. तर आता आरोहीला मी काढा देते आणि भाजी सुद्धा एकदम छान झालेली आहे. तर ही सुद्धा रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, एकदम भारी होत आहे. आणि याच्यासोबत गरमागरम भाजीसोबत तुम्ही भातासोबत एन्जॉय करू शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत. आता या ठिकाणी मी बनवणार आहे चपाती याच्यासोबत खायला. आणि पावसाळ्यामध्ये कारलं खाल्लंच पाहिजे. जर ज्यांना पित्ताचा आजार असेल ना त्यांनी तर अगदी कारलं शुगर, तर ह्या 2 आजारासाठी कारलं अगदी गुणकारी आहे. आणि आणखीन एक सांगते, जर खोकला येत असेल तर लहान मुलांसाठी जी कारल्याची पानं असतात सो त्याचा ज्यूस करून 1 चमचा कोमट पाण्यामध्ये किंवा मग अगोदर 1 चमचा ज्यूस पाजून त्याच्यावर कोमट पाणी पाजला, जो कफ आहे तो कफ मुळापासून गायब होतो. लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसासाठी सुद्धा ही टिप्स पावसाळ्यामध्ये नक्की उपयोगी पडेल तुम्हाला. तर आत्ताच्या आता मी 3 टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर पुढे सुद्धा आणखी तुमच्या टिप्स खूप साऱ्या शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एवढे महागडे प्रोडक्ट्स वापरून हे आपल्या तोंडावर ग्लो येत नाही, आपली स्किन सॉफ्ट राहत नाही, तर ही टिप्स तुमच्यासाठी नक्की आहे. तर दूध घ्यायचं आहे, कच्चं दूध किंवा तापलेलं असेल तरी देखील चालेल. हळद टाकायची आहे थोडीशी, 1 चुटकी हळद टाकून घ्यायची. नॉर्मल हळद टाका, आंबी हळद असेल तर अति उत्तम. तर या घरच्या घरी मिल्क तयार झालेलं आहे आपलं आणि तेही एकदम मस्त. तर हे कापसाच्या साहाय्याने तोंडला असं फिरून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटच फिरवायचं आणि नंतर कोमट पाण्याने किंवा नॉर्मल पाण्याने आपलं तोंड धुवून घ्यायचं. एकदम मस्त होतं, सॉफ्ट होतं. नॅचरल आहे ही पद्धत आणि मी स्वतः घरी खूप दिवस झाले ट्राय करत आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.